देत आहेत, पण माझे दोन प्रश्न सन्मानित मंत्री महोदयाने आहेत की मंत्री महोदय, म्हाडा स्वतः मालकीच्या असलेल्या भाडेपावत्या वारस हक्क ह्या इतर कागदपत्रांची जाचक तपासणी केल्यानंतर सुद्धा ही प्रक्रिया का पूर्ण होत नाहीये, हा माझा पहिला प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न आहे की म्हाडा स्वतः इमारतीचे मालक असताना खासगी विकासकाकडनं जे 20% प्रीमियम तसेच लँड कॉस्टच्या 25% रेडी रेकनर दराप्रमाणे मूल्याचे फ्लॅट देण्याची अट घातलेली आहे। ही जाचक अटीमुळे अनेक ठिकाणी विकासक येत नाहीयेत। माझ्याच मतदारसंघामध्ये हार्वेस्ट सोसायटी जी रिझर्व कॅटेगरीच्या लोकांसाठी आहे, पण त्याला विकासकच येत नाही, कारण आपल्या अटी आहेत। ह्या अटी जोपर्यंत आपण शिथिल करणार नाही त्यापर्यंत म्हाडाच्या जुन्या बिल्डिंगचा विकास होणार नाही। तरी आपण ह्या ज्या अटी आहेत त्या शिथिल करणार का, असे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत। आपण जे पूर्वी प्रीमियम घेत होतो त्याच्या बदल्यात आपण आता 25% रेडी रेकनरचा FSI घेण्याचा निर्णय, ही सुद्धा एक प्रकारे बिल्डर लोकांना, विकासकांना याच्यामध्ये फायदा झालेला आहे। त्यामुळं निश्चितच ताई जसं म्हणतायत तसं विकासक यापूर्वीच्या जाचक अटींमुळे पुढे येत नव्हते, पण या 2-3 गोष्टी आपण बदल केल्या आणि विशेषतः 33-7 मधले जे काही सवलती होत्या, जे काही तरतुदी होत्या त्या जवळजवळ सगळ्या या 33-24 मध्ये या ठिकाणी आपण अंतर्भूत केलेल्या आहेत। त्यामुळे आता विकासक याला प्रतिसाद देत आहेत। तरी सुद्धा निश्चितपणे आपण जसा मगाशी उल्लेख केला की यामध्ये अधिक गती येऊन या प्रकल्पांची किंवा या प्रोजेक्टची पूर्तता वेळेत व्हावी या दृष्टीने म्हाडाच्या प्राधान्यक्रमामध्ये हा विषय समाविष्ट केला जाईल। आणि आपण ज्याचा उल्लेख केला की वारस नोंदी किंवा इतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला जाचक अटी आहेत, सन्माननीय अध्यक्ष महाराज, वारस नोंदी ह्या थोड्याशा काळजीपूर्वकच तपासाव्या लागतात, कारण सक्सेशन सर्टिफिकेट शेवटी न्यायालयाकडनं प्राप्त झाल्याशिवाय अ व्यक्तीच्या नावावर ब व्यक्ती वारस आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये समाविष्ट करता येत नाही। ज्या लाभार्थींनी सक्सेशन सर्टिफिकेट विहित नमुन्यातलं न्यायालयाच्याकडचं सादर केलं असेल अशांसाठी कुठलीही अडचण निर्माण होणार नाही।